नमस्कार मी एस एस म्हस्के अधीक्षक डाकघर जळगाव विभाग। मी आज कृषी महोत्सवमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या उपयोगी वस्तू जैन इरिगेशनतर्फे काय बनवण्यात आलेले आहेत ते आम्ही पाहण्यासाठी आलेलो होतो। पण इथं आल्यानंतर आम्ही असं अनुभवलं की शेती कशी होऊ शकते। आम्ही ते प्रत्यक्षात फक्त कागदावर वाचलेलं होतं किंवा कागदावर असं पाहिलं होतं की इस्रायलमध्ये अशी शेती होते। पण जैन ग्रुपने जे आज हा महोत्सव सुरू केलेला आहे आणि त्याच्यात ज्या शेतीसाठी आवश्यक ज्या वस्तू आहेत किंवा जे काही उत्पादन आहेत त्यांनी ठेवलेले आहेत ते शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत। जसं काही पीक आपल्या महाराष्ट्रात किंवा काही प्रदेशात येऊ शकत नाही असं आपल्याला वाटत होतं। पण इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं ॲवोकाडो झालं किंवा मिरीचे जे पीक आपण घेतलेले आहेत ते आम्ही कल्पनाच केलेली नव्हती की असं हे पीकही आपण आपल्या महाराष्ट्रात घेऊ शकतो। कारण आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण आणि ह्या पिकांना लागणारं वातावरण हे विषम आहे। पण जैन इरिगेशन किंवा जैन ग्रुपने जे प्रयत्न केलेले आहेत त्यातून हे उत्पादन आपण आपल्या महाराष्ट्रात पण घेऊ शकतो असं आम्ही पहिल्यांदा अनुभवलं आणि प्रत्यक्षात पाहिलं। तर ही जी हायटेक शेती करण्याचं जे आज जैन ग्रुपचं आपल्याला जे मूलमंत्र देत आहेत तर त्याच्यात सर्व शेतकऱ्यांनी इथं या महोत्सवाला भेट द्यायला पाहिजेत आणि जे शेतकरी लोक जे पारंपरिक शेती करत आहेत त्याच्यात काय त्यांना बदल करता येतील इथं आल्यावर त्यांना स्वतःला समजेल की आपण शेतीमध्ये किती मागे आहोत। आणि हे जर पाहिल्यानंतर प्रत्येक शेतकरी असं म्हणेल की आम्ही म्हणजे 100 वर्ष मागे होतो आणि आम्हाला जैन ग्रुपने जे सांगितलेलं आहे की जे दाखवलं त्याच्यात आता आम्ही हे ज्या वस्तू आम्ही वापरल्यात किंवा ही जे शेतीचे प्रकार आम्ही आमच्या शेतीत जर केले तर नक्कीच आम्ही भारताला 100 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतो। तर मी डाक विभागातर्फे सर्वांना असं आवाहन करतो, सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की तुम्ही एकदा इथं अवश्य भेट द्या आणि शेतीचे प्रकार कसे असतात, शेती तुम्हाला अजून अत्याधुनिक कशी करता येईल हे तुम्ही इथं येऊन पहा आणि प्रत्यक्षात आपल्या शेतावर तुम्ही याची प्रयोग करा। तसंच आमचा आज इथं स्टॉलसुद्धा लागलेला आहे। तर मी प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा आमच्या प्रत्येक नागरिकांना एक आवाहन करतो की ह्या स्टॉलला तुम्ही भेट दिल्यानंतर एक आमची लाईफ इन्शुरन्स आहे, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ती तुम्ही घेऊ शकतात। आणि आमचे बरेचसे असे प्रोडक्ट आहेत की ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले नसतील किंवा आमचे जे ग्रामीण डाकसेवक आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। तर त्या सेवेचा तुम्ही फायदा घ्या आणि आज तुम्ही इथं सर्व येणार असाल किंवा आले असाल त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो। नमस्कार। आजच्या इथली जी आपण शेती यांनी जे जैन ग्रुपने जी दाखवली की आपण प्रत्यक्षात शेती कशी करू शकतो, तर ह्याच प्रकारची शेती जर आपले जे अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांनी जर ही शेती पाहिली तर ते आपल्या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येऊन आधुनिक शेती करू शकतील आणि आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात जे लोकांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे ते दुष्काळामुळे किंवा त्यांच्या पारंपरिक शेती केल्याने त्यांना तेवढं उत्पन्न मिळत नाही। पण ते जर इथं येऊन आपण काय आधुनिक शेती करू शकतो हे जर पाहिलं तर त्यांचं जे उत्पन्न आहे ते नक्कीच डबल होईल आणि जे आपले प्रोत्साहन मिळेल आणि ते नक्कीच ह्या त्यांना जे आज मार्गदर्शन मिळेल किंवा इथल्या जी आधुनिक शेती कशी करायची याविषयी जे त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे याच्यातून ते नक्कीच भविष्यात आधुनिक शेती करतील आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवतील आणि आपल्या भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि त्याला नक्कीच 100% पुढे घेऊन जातील। खरं पाहिलं तर शेतकरी हा आपल्या भारताचा एक कणा आहे, म्हणजे आर्थिक कणा आपण म्हणू शकतो। आणि त्या आर्थिक कणाने म्हणजे शेतकऱ्यांनी जर आधुनिक शेती जर केली तर नक्कीच आपला जो भारत आहे हा आधुनिक भारत घडेल आणि भारताचा हा विकास होणार आहे असं मी सांगतो। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।